गुंड निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर आलाय। घायवळ परदेशातच आहे, बायको पोराला मात्र त्यानं भारतात पाठवलंय। पोलीस सध्या निलेश घायवळच्या शोधातच असल्याचं दिसून येतंय। गुंड निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर आलाय। मतदार नोंदणी करताना नावात घोळ असल्याचंही समोर आलंय। घायवळचं कोथरूड आणि कर्जत जामखेडमध्येही ओळखपत्र असल्याची माहिती समोर आली आहे। यातच आता घायवळ मात्र परदेशात आहे, बायको पोराला त्यानं भारतातच पाठवल्याचं पाहायला मिळतंय। आता तुम्ही जर त्याचा पासपोर्ट बघितलात तर इकडे नाव आहे ते घायवळ आहे आणि जे पासपोर्ट वरचं नाव आहे त्याच्यामध्ये एच गायवळ आहे। त्याच्या वोटर लिस्टची नोंदणी तिकडे कुठेतरी सोनेगावला दिसते। त्याने पत्ता दिला होता नगर शहरामधला, त्याचं काम सगळं होतं पुण्यामध्ये। मकोका सारखे आरोप त्याच्यावर आहेत, त्याच्या सहकार्यावर आहेत। असं असताना तो पळून जातो आणि पोलिसांना गेल्यानंतर लक्षात येतं आणि त्याला कुठून आधार कार्ड मिळालं, कुठून वोटर कार्ड मिळालं याची चौकशी खरं तर फार पूर्वी व्हायला पाहिजे होती। अजूनही ती थांबली, याचा अर्थ कुठेतरी मोठं राजकीय पाठबळ आहे, त्यांच्या मागे कोणीतरी मोठं राज्य करताय